नमस्कार, मी प्राध्यापक प्रवीण डोंगरे. मित्रो, तुम्ही बघितलं असेल की अखंड भारताचं स्वप्न बघणाऱ्या या स्वप्नवीरांना, या अंधभक्तांना अखंड भारत म्हणजे काय हेच माहीत नाही. थोडक्यात अखंड भारत म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. प्राचीन काळामध्ये म्यानमार पासून तर अफगाणिस्तान ते इराणपर्यंत आणि उत्तरेला तिबेट पासून तर दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत या प्रचंड मोठ्या भूभागाला एकत्र करण्याचं, एका राजवटीखाली आणण्याचं महान असं काम इथल्या एका चक्रवर्ती सम्राटाने केलं. आणि ते सम्राट म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. पुढे यांचेच वंशज असलेले सम्राट अशोक यांनी या भूभागाला सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक बंधनात बांधलं आणि एकत्र केलं. पुढे याच राज्याचं हळूहळू विभाजन झालं. पुढे हुन असतील, कुशाण असतील, वाकाटक असतील, होयसळ असतील, त्यानंतर जे साम्राज्य आहे, गुप्त साम्राज्य आहे, शुंगांचं साम्राज्य आहे, दिल्ली सल्तनत असेल, असे भरपूर साम्राज्य या भारत देशामध्ये निर्माण झाले. परंतु सम्राट अशोकांनी जे एक छत्रछायाखाली या अखंड भारताला आणलं ते परत कोणाला त्या स्वरूपात जमलं नाही. पुढे 1600 मध्ये इंग्रज या भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि इथले राज्यकर्ते झाले. या राज्यकर्त्यांनी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबिली. पुढे यांनी 1896 ला भारताला आणि अफगाणिस्तानला ड्युरंड रेषेची आखणी करून वेगळं केलं. 1919 ला अफगाणचं जे तिसरं युद्ध झालं त्या युद्धामध्ये अफगाणिस्तान हा स्वतंत्र देश बनला. पुढे 1937 मध्ये त्यांनी म्यानमारला भारतापासून वेगळं केलं, विभाजन केलं. त्यानंतर 1947 ला ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान असे भारताचं विभाजन, पार्टिशन करून दोन वेगवेगळे भूभाग निर्माण झाले. पुढे याच पाकिस्तानचं विभाजन होऊन 1971 ला बांगलादेश निर्मिती झाली. मित्रो, नेपाळ आणि भूटान हा इंग्रज राजवटीचा तो भाग होता, परंतु प्रत्यक्ष भारताचा तो कधीही भाग नव्हता. मित्रो, आज आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार एखाद्या देशासोबत युद्ध करून त्या देशाला आपल्या देशात सामावून घेणे हे अजिबात शक्य नाही. कारण की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रत्येक देशाला सार्वभौम प्राप्त झालेला आहे आणि त्याचं संरक्षण आंतरराष्ट्रीय संघटना युनायटेड नेशन करते. भारताचा जर विचार केला तर संविधानानुसार, भारतीय घटनेच्या कलम 2 नुसार आपण दुसऱ्या देशाला किंवा दुसऱ्या भारताचं भाग नसलेल्या राज्याला आपण भारतात सामावून घेऊ शकतो. परंतु आजही अखंड भारत ही जी आहे ही आत्मा असलेली परंतु शरीर नसलेली अशी एक कॉन्सेप्ट आहे. आज खरंच राजकीय दृष्ट्या हे शक्य नाही आहे.